कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर आमच्या मागे दाखव चेतन, खूप सारा पसारा बघा. आहे. Yes. तर आम्ही आधी सांगतो तुम्हाला की आम्ही आता पॅकिंग करतोय एका इंटरनॅशनल ट्रिपची. येस, आणि या वर्षातली फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप. लास्ट वर्षी केली होती का आपण? नाही, आम्ही डिसाईड केलेलं लग्नानंतर की प्रत्येक वर्षी एक एक तरी केली होती, थायलंडला इंटरनॅशनल. गेलो होतो ना, थायलंड अॅनिव्हर्सरीला नव्हतो गेलो. ओ नाही नाही नाही, आपण कोकणला गेलो होतो राईट. हो नाही, तर मी तुला तेच सांगत होती की तुम्हाला तेच सांगत होती की आम्ही विचार केलेला जेव्हा आमचं लग्न झालेलं की एक तरी इंटरनॅशनल ट्रिप एका वर्षात करायची आहे. हे आमचं असं हे होतं, इच्छा होती. मग त्याच्यानंतर 2 वर्ष आम्ही कंटिन्यू केले की बाली केलं आणि मग नंतर थायलंड पहिल्या केलं अॅनिव्हर्सरीला थायलंड आणि मग नंतर थर्ड अॅनिव्हर्सरीला आय थिंक आम्हाला असं झालं की खूप ट्रॅव्हल होत होतं, काहीतरी समथिंग काहीतरी इश्यू झालेला, म्हणून आम्ही कोकणलाच गेलो. ती पण ट्रिप तर एक नंबर होती, मेमोरेबल ट्रिप होती. बट लास्ट इयरला आमचं इंटरनॅशनल झालं नाही, तर आता या वर्षी आम्ही इंटरनॅशनल ट्रिप जातोय आणि आम्ही खूप 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 हॅपी आहे. खूप जास्त एक्साइटेड कारण की आम्ही बेस्ट ग्रुप सोबत चाललोय गाईज. तुम्हाला ऑलरेडी माहिती पडलंच ना, कारण की आमचे जे बाकीचे फ्रेंड्स आहेत त्यांनी ऑलरेडी त्यांच्या ब्लॉग्स मध्ये ते कव्हर केलेलं आहे, तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. बट आमच्या चेहऱ्यावर, आमच्या स्माइलवर तुम्हाला दिसत असणार की आम्ही किती जास्त एक्साइटेड आहोत या ट्रिप साठी. आणि आम्ही जातो लोकेशन तर सांग. आणि आम्ही चाललोय मसाई मारा, आफ्रिका, केनिया. गाईस मजा. ड्रीम होतं माझं, ड्रीम की भाई इथे जायचंय म्हणून. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं, मला असं वाटलं होतं की हा ठीक आहे जायचंय, खूप छान आहे लोकेशन, जातात वगैरे लोक, छान वाटतात. पण मला असं कधीच नव्हतं वाटलं की मी जाणार म्हणून मसाई माराला कधी. आणि ते समहाऊ कसं झालं, मी तुम्हाला स्टोरी स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे, खूपच इंटरेस्टिंग आहे. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगते काय झालेलं. एक सेकंड चालू आहे ना व्हिडिओ. येस. तर काय झालं ना ऍक्च्युली की माझा बर्थडे होता आणि बर्थडेला आम्ही विचार केलेला की आमच्या दोघांचा प्लॅन चालू आहे. हा आमच्या दोघांचा प्लॅन होता. मस्त जुलै आहे आणि जुलैमध्ये मस्त बारिश वगैरे असते, पाऊस वगैरे असतो, तर एकदम मस्त वातावरण असते. तेव्हा आम्ही ठरवलेलं की मेघालया जाऊया म्हणून. मग आम्ही आणि हे सांग ना की आपण अॅनिव्हर्सरीला यावेळेस नाही गेलो काही कारणामुळे, आणि असं झालं होतं की अभी इसके बर्थडे को तो जोर से जाना ही है. हा जोर से की जाना ही है जाऊया, कारण की अॅनिव्हर्सरीला कुठे नाही गेलो आणि पूर्ण वर्षातच कुठे नाही गेलो मला वाटतं. नाही गेलो ना भाई, कोकण परत जाऊन आलोय आपण, गेलोय. तर असं होतं की अॅनिव्हर्सरीला नाही गेलो तर आपण जाऊया. मग हे आहे पावसा हे आहे तर आपण मेघालया जाऊ. मग मेघालया आम्ही गेलो, शिवानी आणि यशकडे गेलो. आम्ही त्यांच्यासोबत जातोय बाय द वे. शिवानी, यश आणि तुमचे जे फेवरेट ट्रायो आहे ते परत येणाऱ्या ट्रिपसाठी तर खूप एक्साइटेड आहे. तर आम्ही त्यांच्याकडे गेलेलो जेव्हा रामायणाचा इव्हेंट होता, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलेलं की आमचा असा प्लॅन आहे मेघालयाला जायचा. मग शिवानी बोलली की अरे माझी पण खूप इच्छा होती. मग आम्ही म्हटलं त्यांना की चला मग आपण सोबत जाऊया, हा सोबत जाऊया. बर्थडेला आम्ही सुट्ट्या वगैरे सगळं टाकलं होतं, बर्थडेचा तो वीकेंड ऑलरेडी सुट्ट्या टाकलेल्या आम्ही. तर म्हटलं आम्ही ऑलरेडी सुट्ट्या टाकलेल्या, तुम्ही पण चला, तुम्हाला पण जायचं होतं ग्रुपमध्ये, अजून जास्त मजा येणार. मग आमचं त्या चौघांचा प्लॅन झाला. नेहाला आम्ही विचारलेलं, पण नेहाचं मेघालय ऑलरेडी झालं होतं, मेघालय ऑलरेडी झालेलं. सेम जुलैमध्ये तिचा पण बर्थडे होता, तर तिची ऑलरेडी एक ट्रिप दुसरी प्लॅन होणार होती. पण सुट्ट्या टाकल्या होत्या. हा, तेजसनी सुट्ट्या टाकल्या होत्या आणि त्यांचा जायचा प्लॅन होता. एकाच महिन्यामध्ये दोन ट्रिप नव्हत्या. तर म्हणून मग नेहाचं नव्हतं जमत, मग आमच्या दोघांचं जमत होतं. तर आम्ही विचार केला ठीक आहे बघू काय होतंय. तर मग आम्ही बघितलं थोडं नेटवर, तर तेव्हा खूप लँडस्लायडिंग आणि खूप पाऊस चालू होता मेघालयाला. तर आम्ही ते कॅन्सल केलं. मग त्याच्यानंतर विचार केला की आम्ही श्रीलंका जाऊया. श्रीलंकाला बघितलं, श्रीलंकाचं डिसाईड कुठला तरी व्हायरस चालू होता. हा, डेंगू आय गेस, डेंगू 24 आवर्स मध्ये भरपूर सारे डेट्स वगैरे झालं होतं. म्हटलं भाई नको. श्रीलंका ठरलं. मग श्रीलंका नंतर आम्हाला माहित पडलं की अरे इथे तर खूप सगळं डेंगू वगैरे चालू आहे, डेंगू वगैरे झालाय. डेंगू की माहित नाही मला, पण कुठला तरी व्हायरस होता आणि त्याच्यामुळे खूप सगळं हे होत होतं. तर तिथे म्हटलं नको, आपल्या ट्रिप मध्ये जातो आहे तर आपण चांगल्या ह्याच्या सेफ ठिकाणी जाऊया, म्हणून श्रीलंका कॅन्सल झालं. मग आम्ही ठरवलं मॉरिशियस जाऊया, कारण की मला बीचेस खूप जास्त आवडतात. तर मी म्हटलं की तशा म्हणजे बीच जसं थायलंड झालं, बाली झालं, मला खूप जास्त आवडतं. म्हटलं ठीक आहे मॉरिशियस वगैरे जाऊया. मग मॉरिशियस ठरत होतं. मग
त्याच्यानंतर मध्येच दुबई आलं की दुबईला जाऊ दुबई आलं, शकतो. जापान आलं. जापानचं असं आलं की अरे यार 4 दिवसा 5 दिवसामध्ये नाही नाही होणार, हो, 2 वीक्स पाहिजे, जापानला मग तर- जापान कॅन्सल झालं. मला तर 1 मंथ पाहिजे जापानला. जर मी जाईल ना तर मला असं वाटतं की आम्ही 1 मंथ साठी जायला पाहिजे जापानला. मग आणि दुबई दुबईचं आलं झालं. आणि शिवानी बोलली की आपण दुबईला जाऊ शकतो, Fix तिथे करूया, पण छान fix. आहे. दुबई फिक्स होतं दुबई आमचं. आणि मग नंतर आम्हाला माहिती ह्याच्या मित्रांनी सांगितलं ना हा. I guess, की आणि चॅट जीपीटीने पण की तिथे सांगितलं की 50 डिग्री 45 डिग्री सेल्सिअस चालू आहे सध्या. तिथे खूप जास्त टेम्परेचर आहे. आणि मी म्हटलं की अरे आपण तर कुठे थंड्या ठिकाणी जाणार होतो, बीचेसचं वगैरे हा. वगैरे, आता एकदमच उन्हात जातो. तर आमचा तो पण प्लॅन कॅन्सल झाला. मग माझं असं होतं की रॅन्डमली मला नको एवढ्या वाटतं उन्हामध्ये की जायला. शिवानीनीच बोलली ना, Yes, शिवानी की आणि random, दोघांपैकी yes, एकानी yes. मसई मारा टाकलं त्या ग्रुपवर. आणि मसई मारा आणि सुरेश मी की म्हणले- मला माहितीच नव्हतं, हिला माहिती तरी होतं पण मला तर माहितीच नव्हतं की व्हॉट इज मसई मारा बाई. म्हणजे मला असं काही वाटत नाही सांगायला, पण म्हणून ह्यानी ते तिकडे तिकडे का रणवीर सरकत आहे, मी इकडे इकडे सरकत तिकडे सरकत आहे, आणि- जवळपास ना भाई. मेन गोष्ट येऊ दे मला, याला माहितीच नाही कारण की हा प्रपोजल बघतच नाही ना. मला तर केलंच नाहीये प्रपोज कधी आतापर्यंत, आणि बघत पण नाही प्रपोजल, म्हणून ह्याला माहितीच नाही रणवीरनी आलेला प्रपोज. मग मी हा मला नव्हतं मसई माहिती. मारा काय आहे, मसई मारा काय मी आहे? सर्च केला जसं त्यांनी ग्रुपवर टाकलं मसई मारा जाऊ घ्या, म्हणलं मसई मारा काय आहे भाई. मग एवढी बघितलं, फेमस प्लेस, नाही माहिती होतं यार मला, सॉरी. बरोबर आहे ना, प्रपोज केलेलं ना तिथे, तुला माहितीच नाही राहणार ते. ठीक आहे, आता माहिती आहे ना भाई, आता एक्साइटेड आहे गाईज. तर फायनली अशा प्रकारे आमचा डेस्टिनेशन फायनल झालेला आहे, मसई मारा. तो पण आणि असं होतं की जायचं नाही कारण नाही, की ते मग- हा. थोडं त्याची जी कॉस्ट आहे ती जास्त आहे. तरी मी ज्यांना सांगत आहे की आम्ही या कॉस्ट मध्ये सांगू, आम्ही सांगणार टोटल वगैरे कॉस्ट, बट ते एंडला सांगू की पूर्ण खर्च आमचा किती झाला मसई माराचा. तर म्हणजे ज्या कॉस्टला मी सांगत आहे ना लोकांना, ते बोलत की स्वस्तात पडत आहे तुम्हाला. आणि बघू आपण आता. आपली मॅनेजिंग पॉवर म्हणजे आपली जी टीम शिवानी, आहे, हाऊसफुल टीम जी आहे चेतन आपली, आणि नेहा हे तिघ जण फुल मॅनेज केलं. या तिघांनी मला नव्हतं मोस्टली एवढं माहिती म्हणजे मला पण ऑफिसमध्ये एवढं झालं नाही, बट शिवानी आणि नेहानेच मोस्टली केलं. केलंय. येस, तर ह्या दोघांनी मिळूनच खूप बढिया केलेलं आहे. सो मच एक्साइटेड की मसई मारा साऊथ आफ्रिका जातोय भाई आम्ही. मला तर विश्वासच नाही होत आहे की म्हणजे असं असतं ना एखादी डेस्टिनेशन माहितीये छान आहे, पण आपण असं असतं की नाही आपण नाही जाऊ शकत इथे, खूप नाही कधी म्हणजे जाणार, कसं आउट ऑफ जाणार? कॉन्टिनेंट आहे, डायरेक्ट कॉन्टिनेंट स्विच केला गाईज डायरेक्ट. तर अशा प्रकार झालाय. आणि आता मला असं वाटतं की 30 मिनिटाचा ब्लॉग इथं न करता आपण दुसरं पण चालू तर करूया. गाईज तुम्हाला सांगते, आज माझी थोडी अरे. तब्येत डाऊन हा, आहे. बरं. तरी मी खूप एक्साइटेड दिसत असेल, पण माझी थोडी तब्येत डाऊन आहे. बिचारी आणि सकाळपासून बिचारा चेतन सकाळपासून सगळे कामं करत आहे, लिटरली घरातले, स्वयंपाकाचं, मावशीला काय सांगायचं, पूर्ण आवर मी तर सकाळपासून ब्लँकेटच मध्येच होती. तर मला नाही, बरं थोडेफार काम हिनी पण केलंय, बरं नसतं वाटतानी पण केलंय, बट काय कपडे वाळू ब्लँकेट वगैरे धुतलं बाई. ब्लँकेट वगैरे wash स्वतःचे करायला कपडे वॉश केले, धुतले, ते पण एक कामच आहे. आणि त्याच्यानंतर गाईज तर आता आमचं ऑफिस झालेलं आहे गाईस. आता आजचा आहे थर्सडेला आमचा ऑफिस वगैरे सगळं आवरलंय आणि आम्ही कपडे काढून ठेवलेले आहेत सगळं, की आता काय न्यायचंय काय नाही. जास्त मोठी ट्रिप नाही, छोटी ट्रिप आहे, 5-6 दिवसाची आहे. त्याच्यामुळे आम्ही आउटफिट थोडं 2-3 एक्स्ट्राच ठेवणार आहे. तर ही सगळं पसारा काढून ठेवला. आता चेतनला त्या 2 बॅग्स वगैरे काढायचे आहेत तिथनं. येस. तर चेतन सर प्लीज बॅगा काढा. चला, तर तुम्ही हा ब्लॉग बघत राहा, असंच मजा येणार आहे. पॅकिंगचा ब्लॉग असणार आहे बेसिकली. पॅकिंग तर सोडा, पकड ये ना कॅमेरा. पॅकिंग तर सोडा, मला सांगते तुम्हाला लास्ट मोमेंटवर आम्हाला काय करायचंय. मला हेअर स्पा करायचा होता, नाही झाला, गेला. आम्हाला टॅबलेट्स घ्यायचे, माझ्या सीनचा प्रॉब्लेम झालाय, तो करायचा आहे. भाई किती सगळे कामं करायचे. मला असं होतं की थोडंसं एक चक्कर मारून येऊया मॉलमध्ये वगैरे, काही लागलं तर वगैरे, पाहिजे असेल तर स्किन केअरचं वगैरे, कारण की तिथे भरपूर ऊन राहणार आहे. तर सनस्क्रीन वगैरे हे सगळं घ्यायचंय. आता आम्ही पॅकिंग करून थोड्या वेळात बाहेर निघणार आहे. तर चला पटापट आता जेवढे पीआर झाले सनस्क्रीनचे सगळं आम्ही युज करू. तसेच करतो आपण युज तर करतो, पण पण आता आता कामात सगळे पडणार आहे. म्हणजे सगळे एकासोबत घेऊन जाणार. अव्हेंजर्स डायरेक्ट अव्हेंजर्स येणार, ही ब्रँड ती ब्रँड, सगळे अव्हेंजर्स एकासोबत. गाईज एवढे सगळे कपडे, सगळे बॅग्स काढणं चालू झालेले आहेत. 4 बॅग्स आम्ही घेणार आहे. सगळ्यात पहिला माहितीये का, सगळ्यात मोठं टास्क काय हा. आहे की या बॅग मध्ये पण एवढे कपडे आहे. मी तुम्हाला दाखवते किती कपडे आहेत. शिवानीचे कपडे याच्यामध्ये तिकडच्या बेड मध्ये. शिवानी कपडे नाहीये, लिटरली कपडे नाही. मला जागा तुम्हाला तुझ्यासाठी मला आता 4 BHK घ्यावं लागणार आहे. 4 BHK जे 3 BHK घेतलाय ना. कधी घेणारच माझ्यासाठी 4 BHK? 3 BHK घेऊन ठेवलाय ना. 3 BHK भेटत नाही, पण मला 4 BHK पाहिजे. एका रूम मध्ये फक्त माझे कबड राहणार. बस ततास तू बाळा, ततास तू. हे बघा 4 BHK आहे, तुला 6 BHK घेऊन देतो. थांब कपडे बघा भाई साहब. आता हे कपडे, याची एक ट्रिक बघा, ट्रिक सांगायला तुम्हाला. मी सांगते.
तर मी काय करते, मी कव्हर वगैरे जास्त काही युज करत नाही. पण आम्ही काय करतो, एव्हरी टाइम घरी बाहेर जायच्या वेळेस घर आवडून जातं सगळं. तर मग हा पसारा इतकी कुठे टाकू शकत नाही. तर हे जे आहे ना, हे मी याला ऍज अ बॅग युज करते आणि ह्याच्यामध्ये असे सगळे कपडे dump करते. नाईस, दिस इज अ गुड ट्रिक. म्हणजे आणि पसारा नाही होत. पसारा नाही होत. हे मी तसं पण युज नाही करत. आणि मग ही बॅग आले की याच्यातले जे कपडे आहेत ते परत बाहेर येणार, कबर्ड्स मध्ये जाणार. आणि हे कपडे परत याच्यामध्ये जाणार. आणि शिवानीने लिहिलेला तिच्या टी शर्ट वर बघा गाईस, एकदम इट्स हे बघ, ही टोपी घालू शकते का? हो, कुछ भी. छान दिसत रे, एकदम छपरी एरोप्लेन पायलट दिसत तू. पण ही काश्मीरला छान दिसत होती यार. काश्मीरला बर्फ पडतो ना शिव, पण छान दिसत. काश्मीरला मला ही नाही, मी मनालीवर न घेतली आहे. हा, मग ते बर्फ तिथे घेतली. तुला असंच मला घ्यायचं. खूप आवडते कॅप. नाईस. तर गाईज अशी पॅकिंग आता चालू झालेली आहे. मला बोलला उठ, वेळ नाहीये, पॅकिंग करायची आहे. आणि चेतन बघा काय करत आहे. झाली चेतन पॅकिंग? थकला? तू बॅग काढले तिथले फक्त वर खाली, अजून काहीच नाही केलं. माहितीये या पोरांनी काय केलं? दाखव, चॅट जीपीटी दाखव. चॅट जीपीटी वर विचारलं की काय काय पाहिजे. हे बघा, हे पूर्ण चॅट जीपीटीला विचारलं, लिस्ट मागितली, ठीक आहे. आणि मग माहिती नाही कसा पोहोचला इंस्टाग्राम वर. चेतन, तुला माहिती आपल्याला किती कामं करायची आहे, मग तू का टाइमपास करत बसलाय? गाईज शिवानी इकडनं ब्लॉग घेतो आणि मी इकडनं ब्लॉग घेतो. गाईज नाईस, 2V अँगल. तिकडनं तू घे आणि मी इकडनं घेतो. वाव, व्हेरी गुड. ओके प्लीज, मला भूक लागली, मला बरं नाहीये, मला ओरडायला नको लावू. ओके प्लीज ओके. चला गाईज फक्त 5 मिनिट आम्ही पॅकिंग केलेली आहे आणि त्याच्यामध्येच आमची एवढी रूम एकदम खराब झालेली आहे. आणि हे 5 मिनिटाच्या पॅकिंग नंतर शिवानी मॅडम काय करताय? पेट पूजा. पहिले पेट पूजा आणि मग काय? हे दाल खिचडी आहे की फक्त दालच आहे? दाल खिचडी. आणि दाल खिचडी फक्त दाल सारखी का वाटतं मला? हा, बिचारा मी बिमार आहे, चेतनला पण माझ्यासारखं खावं लागत आहे. पण ते सगळं ठीक आहे. मला आवडते दाल खिचडी खायला, पण हे फक्त दाल का वाटत आहे शिवानी? याच्यात राईस आहे की नाही? हो, आहे गाईस. तर आता आमचं असं झालंय की आम्ही पहिले पेट पूजा करून घेऊ. बघा काय काय करून देते मी, समजलं का? कांदे ते पण असं रेस्टॉरंट स्टाईल हा, डायरेक्ट. तर रेस्टॉरंट स्टाईल फक्त आपली दाल खिचडी लागली पाहिजे, मग मज्जाच येऊन जाणार. तर गाईज आम्ही आता फटाफट जेवण करून टाकतो आणि त्याच्यानंतर आम्ही पॅकिंग कंटिन्यू करतो. तर गाईज ब्रेक नंतर, छोट्या एका ब्रेकानंतर आम्ही आता चालू केलेले आहे परत पॅकिंग. आणि शिवानी आयर्न करतो डायरेक्ट. तिला असं वाटतं की हे कपडे ती बॅग मध्ये टाकेल आणि ती एकदम असेच ठेवणार. काय तिकडे गेल्यानंतर प्रेस करशीलच नाही आयर्न? नाही. बघ माझे कपडे पडले भाई, बिचारी या बॅगने जीव सोडून दिला गाईज. आणि ते उलटी झालेली आहे, उलटी. हे बघा. तू कधी होशील उलटा? मला उलटा का व्हायचंय? काम करशील. मला इनेच कपडे जरी काढून ठेवले, मी तर कपडे पण नाही काढले. आता मी याच्यामध्ये बघणार की काय मला घालायचं आणि काय नाही. आणि यामध्ये शिवानी प्लीज, एक तर माझ्याकडे कपडे कमी आहे. पण याचा सोल्युशन काय माहिती? तू काय करत जा, तू 3 दिवसा आधी पॅकिंग करत जा, ठीक आहे? 3 दिवसा आधी पॅकिंग केल्यानंतर तू बघत जा की तुझे कुठल्या कपडे कलरचे वगैरे वगैरे आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर 2 दिवसा आधी मला शॉपिंगला घेऊन जात जा. आणि प्रत्येक ट्रिपला तुझ्या कॉम्बिनेशनचे कपडे मला घेऊन देत जा. तू 5 आउटफिट घेतले ना तर मला 9 आउटफिट देत जा घेऊन. सेम घेऊन दे रे, तू घेशील का कंजूस माणसा? नुसतं मी घेऊन डायरेक्ट पर्सनली होणे का? पर्सनली होणे का? मी जरी घेऊन दिले याला, नाही पर्सनली होणे का? त्या दिवशी जारामध्ये नाही म्हटलं, मी म्हटलं घे, 2 आउटफिट झाले. मसे माराचे 2 आउटफिट झाले काही माझ्या याच्यामुळे. पण तू पर्सनल होता जास्त. काय समजते? काय की माणूस हा जो आहे त्याच्या बायकोसाठी खूप खर्च करतो, बट स्वतःसाठी कंजूस असतो. बायकोचं ऐकत जा, हे आहे त्याच्यामध्ये. शिवानी माझा पहिल्याचा पॉईंट बरोबर होता, ठीक आहे? तर येस, आता मी बघतो माझे कपडे वगैरे काढतो आणि कपडे काढल्यानंतर तुम्हाला सांगतो. किती आउटफिट झाले तुझे? 4 आउटफिट भरले, 5 आउटफिट करून आली मी. आत्ता चालली आहे सगळं लास्ट मोमेंट. थोबाड दाखव जरा तुझं थोबाड.
सगळं लास्ट मोमेंट गाईज. कारण की मी आधी जाऊन आली, मी काही घरी नव्हते, तर अच्छा परत झाली. ठीक समजलं? आहे. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे नाही, गाईज. मी ऐकते तुझं, माझं नाही ऐकत तू, करते पण तुझ्या मनात. करते तुझ्या मनाचं. तर गाईज दोघांची पण हालत एवढी टाईट आहे की दोघं पण आता इलेक्ट्रोलाइट बॉटलवर शिफ्ट झालेलं आहे. हिला बिचारायला बरं नाही वाटत आहे आणि मला लूज मोशन्स चालू आहे. तर आम्ही आता डिसाईड केलं की आज रात्रभर पूर्ण आम्ही इलेक्ट्रोलाइट पिऊ आणि उद्या पण आपण पिऊ. ठीक आहे, होपफुली सगळं उद्यापर्यंत आमचं ठीक होऊन जाणार. असं कधीच आणि होत नाही. असं फर्स्ट टाइम झालं. ट्रॅव्हलिंगच्या आधी तब्येत खराब झालेली आहे, First फर्स्ट time. टाइम झालाय. आणि ऍक्च्युली मला असं वाटतं पुण्याचं वातावरणच काहीतरी वेगळं आहे यार. तर आय विल सजेस्ट यू गाईज की तुम्ही प्लीज 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 स्वतःची काळजी घ्या. कारण की वातावरण मला असं वाटतंय पुण्याचं पाणी जरा असं खराब मला असं वाटतं. तर गरम पाणी नक्की प्या. आम्ही पण आता गरम पाणी वगैरे चालू केलं आहे पिणं. आणि इलेक्ट्रोलाइट थोडंसं हायड्रेटेड ठेवा स्वतःला. आणि येस टेक केअर गाईज. गाईज आता आमचं स्विगी म्हणतोय स्विगी इन्स्टामार्टचं पार्सल आलेलं आहे डिहायड्रेशनसाठी. आम्ही याच्यासोबत ऑस्मो सोबत हे पण बढिया आम्ही ऍक्च्युअली जिमसाठी यूज करतो. त्याच्यासोबत आम्हाला सप्लाय 6 जे आमच्या हेच घेतलं का? माणसानी ऑर्डर केलेलं आहे. हेच घेतलं सॉरी का? ऑर्डर माणसाने सजेस्ट केलं यश भाऊनी. हेच हे घेतलं? घेतलं. येस एवढंच घेतलंय फक्त. हे बघा, काय बघा बघा. चट्टी ऑर्डर केली चेतनने. शिवानी प्लीज चड्डीच नको दाखवू तुम्हाला. ते चड्डी नाही बाय द वे, ते चड्डी नाही आहे, ते टी शर्ट आहे. टी शर्ट ऑर्डर केलं अरे ग्रे कलरचं केलं टी शर्ट. आणि माझ्यासाठी व्हाईट केलं असतं ना मग. मग तू सांगितलं नाही, तुला विचारलं होतं मी सगळं. एक सेकंड गाईज. ओ नाही चड्डीच आहे डॅमेजच्या चड्डी गाईज. डॅमेजच्या चड्डी दोन चड्डीज डॅमेज आणि 2 चड्डीज आहे कारण की हे 2च अवेलेबल होत्या. चड्ड्या घेऊन घ्यायला हा चड्डीवाला माणूस. घे माझ्यासाठी व्हाईट टॉप नाही गेला चेतन. हे आपण करू ना ऑर्डर परत, तुला लागते का? नाही आता तुझ्यासाठी हे केलेलं आहे मी उद्या सकाळसाठी. नारळ पाणी. नारळ पाण्याचा पूर्ण बंदोबस्त केलेला आहे गाईज. थँक्स. आणि हे पण घेतलेलं आहे. ऑलवेज रिमेंबर गाईज, जेव्हा तुम्ही आउट ऑफ इंडिया ट्रॅव्हल करता बरंच जागेवर हे अवेलेबल असतं. बट हे खूप क्रेझी आहे. हा मला दाखवतो. खूप क्रेझी आहे भाई. ओ शिट फाटलं. एक साईड म्हणतो जरा नाही का. हे बघ ह्याच्यामध्ये शिवानी हे बघ हे तर आहेच. दिस इज अवर नॉर्मल वाला राईट. पण याच्यामध्ये काढायचं हे बघ. हे कधी कधी हे नसतं ना अवेलेबल, अशा पेन्स असतात ना. तर हे पेन्स अशा हे युनिव्हर्सल वाला. नाईस. हा नाईस. नाईस ना. नाईस. चेतनचं हे सगळं चालू आहे आता वेळेवर. आणि माझं बघा कपडे धुणं चालू आहे. वॉशिंग मशीन लावलेली आहे मी. मला असं वाटलं की काही कपडे माझे व्हायचे आहे बाकी धुवायचे, तर ते आता मी धुवत आहे गाईस. काय हेट पॅकिंग. मजा येते पण. तुमच्याकडे खूप पसार आहे, सगळं आवरायचं. सगळं आवरायचं आहे. त्याच्या आधी नाही झोपायचं. त्याच्या आधी नाही. माझी कॉफी राहिलीच. कुठली कॉफी? कुठली कॉफी? माझी कॉफी तर राहिलीच. त्यात काही आहेच नाही. आता नाही, उद्या घेऊ. पण आता नाही उद्या जाऊ. तर गाईज तुम्हाला तर आमच्या हा सगळा बॅग दिसत असणार, पण या ट्रिपला आमच्या सोबत येणार एक नवीन बॅग जी आम्हाला पाठवलेली आहे वॉन्डर नेशन गाईज. येस. एवढी बढिया बॅग आहे यार ही. काय मस्त बॅग आहे. हे इथनं माहिती आहे, हे ओपन होतं असं आहे बघा. हो आणि खूप इझी ऍक्सेस आहे. खूप इझी. आणि इथनं पण असं आहे. हे इथे हे आहे जागा. आणि आतमधली क्वालिटी यार एक नंबर आहे यार. हे बघ एक नंबर भाई. सिरियसली एक नंबर आहे क्वालिटी. सिरियसली भाई क्रेझी. आणि कंपार्टमेंट्स खूप जास्त छान दिले आहे. म्हणजे इथे तुम्ही शिवू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही इनर वेअर्स, त्याच्यामध्ये तुम्ही दुसरे इनर वेअर्स, त्याच्यानंतर इकडे इनर वेअर्स, त्याच्यानंतर इकडे पण इनर वेअर्स. नाही सॉरी कपडे. इनर वेअर्स का घेऊन जाणार तुम्ही एवढे गाईज. तुम्हाला कपडे पण घेऊन जायचे हे विसरू नका. येस. पण मी काय म्हणतो शिव, लास्ट टाइम तुला ही बॅग आवडली होती राईट. तो ही बॅग तू घेतली होती. तर टेक्निकली ती बॅग आता माझी झाली राईट. बरोबर ना. टेक्निकली झाली पण नाही झाली. हा प्रॅक्टिकल मध्ये नाही झाली. का? झाली पण प्रॅक्टिकली अबे नाही. शिवानी- ती बॅग दिलीच नाहीये. एक सेकंड, याच्यामध्ये सगळे कपडे तुझे. ही माझं बर्थडे शिव प्लीज यार एक बॅग ठरव ना यार. माझं बर्थडे गिफ्ट. तुम्हाला सांगतो गाईस, पहिले ही माझी बॅग होती ठीक आहे. ही बॅग घेतल्यानंतर हिची हालत अशी झाली, अशी काळा काळा सगळं हे जे दिसतं ना तुम्हाला, सगळे मार्क्स वगैरे आणले ठीक आहे. त्याच्यानंतर तिला मग आम्ही ही बॅग घेतली. तर आमचं असं झालं की आता ही माझी बॅग आणि ही शिवानीची बॅग, कारण की याच्यावर हा पण होता. आणि ही आम्ही घेतली आहे थायलंडवरनं ठीक आहे. त्याच्यामध्ये मेकअपचं सेम कलर, तर ती घेतली. मग ही मी यूज करायला लागलो आणि तर ही खराब केली हिने. आणि मग हे म्हणे की मला ही बॅग पाहिजे.
म्हटलं ठीक आहे चल. आता ही बॅग माझी व्हायला पाहिजे ना टेक्निकली. खराब शिवानी नाहीये ती बॅग येड्या. कुठली खराब नाही झाली ती बॅग. कुठची मी बोलत आहे खराब झाली. हे काळा काळा करून ठेवलाय. खराब म्हणजे स्क्रॅचेस. काही नाही एवढी. स्क्रॅचेस पण आता ही माझी व्हायला पाहिजे ना शिव. नाही आहे ना तुझी बॅग. काय यार असं का यार गाईस. तुमची वाईफ पण तुमच्यावर असंच करते का? कमेंट मध्ये नक्की सांगा नाही, की तुझीच तुमच्या wife. सगळ्या गोष्टी वाईफ घेते. हे तर ट्रू आहे. सगळ्याच वाईफ करतात. हे तुझं कबड इतकं छान का दिसतंय ग? मी लावलं सगळं लावलं तुझ्या स्पेशल. नाही 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 एक सेकंड. तू जेवढे मला टॉन्ट मारले ना टॉन्ट पण छान दिसतंय. Taunt. खूप बेटर दिसतंय हा पहिल्यापेक्षा. मग नाहीसा निशू एकदम. त्याच्यात मला माझे कपडेच नाही दिसत आहे. जेव्हा माझे सगळे असे बुचकून भरले होते मी असं हात टाकत होती माझा कपडा निघत काय होता. बुचकून हो काय असते बुचकून आहे? म्हणजे असं हे. आणि आता जेव्हा मी एवढे व्यवस्थित लावले तर मला एक कपडा दिसत नाहीये. याच्यावर मी रील बनवायला पाहिजे. बनवायला पाहिजे. रिलेटेबल पोरींसाठी असणार कारण की पोरींना असे काही कपडेच नाही दिसत. असंच असं असतं. खराब असला हात टाकला भेटला. कॉन्टेंट क्रिएटरला काहीच असे आयडियाज असतात. आणि शिवानी तू खरंच खूप छोटे दिसतं माहिती तुला. हा मम्मा तू इतकुशी दिसते बघ. एवढंसं तोंड एवढूशा हात भाई साप. एवढीशीच आहे रे मी. खूप छोटे दिसतंय तू. भाई तू आता तू इकडे बघ जरा. इकडे बघ. कुठल्या अँगलने वाटते बे 30ची आहे तू. नाही आहे मी पण. हे बघ किती छोटे दिसत आहे. छोटीच आहे मी. चांगलीच आहे मी. सुंदर दिसता मस्त. चांगली शकत मस्त. कुचू पुचू तुम्हारी पैकिंग हो गई. कुचू पुचू हाय शपथ तो रील आठवला मला. कुचू पुचू तुम्हारी पैकिंग हो गई. कुछ तुम मुझसे बात करो ना कुछ एक आज मला आला. कुचू पुचू तुम ऑफिस क्यों जा रहे हो. तो म्हणतो कि मुझे जाना पड़ेगा ना. आपके लिपस्टिक लेने के लिए जो पैसे आते हैं उसको कमाने के लिए जाना पड़ेगा ना. नाही चला काय आमची पॅकिंग होत राहील आता. आणि तुम्ही समोर पुढे बघत राहा. आता माझं ऑलमोस्ट झालेलं आहे. शर्टचं कॉलम झालेलं आहे. हे सगळे शर्ट्स व्हेरायटी ऑफ शर्ट्स घेतले आहेत. आणि 3 जॅकेट सुद्धा झालेले आहेत माझे. 1, 2 आणि 3 जॅकेट मी आत्ताच प्रेस केला. आणि या प्रेसवर कपड्यावर तिने ठेवून दिलाय. तर माझी पूर्ण प्रेस वाया घालची वया. ते ठेवलं काय. हे तुझेच कपडे आहे ना शिव. मी नाही ठेवले बाई माझ्यावर नको नाव टाकू. का असं करताय गाईज. हे शिवानी अशी का करते माझ्यासोबत गाईज. बघा मी माझ्यावर या मासूम पोरासोबत अन्याय झालेला आहे. आता त्यांनी इतका प्रेमाने प्रेस केलं होतं जॅकेट. आणि या मासूम पोराचं जॅकेट परत त्याला प्रेस करावं लागेल. गाईज आता आमची एवढी पॅकिंग अजून बाकीच आहे. आणि आम्ही कंटिन्युअसली यांच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. यांना तुम्ही ओळखलंच असणार. आली आमच्या मागून पॅकिंग स्टार्ट केली तरी झाली आहे त्यांची. खाण्याचं पण ठेवलं. काय भाई हे बघ. यांचं घर सुद्धा साफ झालेलं आहे. हे बघा बॅग. ओ माय गॉड. नाईस आमचं दाखवतो हे बघा. अरे एवढा घेल्यारला ये याच्यातलं हे करतोय फक्त. आमच्या कसं झालं माहितीये का. आमचं कसं आहे की आम्ही एका बॅग मध्ये सामान ठेवतो. ते काढतो ते दुसऱ्या बॅग मध्ये शिफ्ट करतो. तुला सांगते चेतननी माझ्या एक बॅग अशी घेतली की ती तुमच्याकडे राहणार वर. म्हणजे ह्या आम्ही वर आणणारच नाही म्हणजे मी अशी पॅकिंग करतोय की आफ्रिकावाली बॅग तुमच्या वरती आणणारच नाही. तर गाईज आता आमची ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे. आता माझी मी पॅक याच्यासाठी नाही करतोय म्हणजे बंद याच्यासाठी नाही करतोय कारण की माझे शूज साठी जागा ठेवलेली आहे. ते मला उद्या सकाळी टाकायचं आहे. याच्यामध्ये आमचं फक्त कॉन्टेंट क्रिएशनचं सामान असणार आहे गाईज. आणि शिवानी मॅडमचं थोडंसं हेड मसाज चालू आहे. थोड्या वेळाने मी तुला देईल हेड मसाज चांगल्यानी. बट आता स्वतः लावते. कुठला लावतो काय लावतो तू. येस आमचा फेवरेट नानाजी जिंदाबाद. ऑइल गाईज जर तुम्ही ट्राय नाही केलं तर ट्राय करा. याचा स्मेल थोडा स्ट्रॉंग आहे बट खूपच बढिया आहे. म्हणजे हे लिटरली आम्ही मला असं वाटतं शार्क टँक जेव्हा आल्यापासून युज करतोय. जेव्हापासून ते आला ना भाई तेव्हाच किती बॉटल ऑर्डर केल्या. मम्मीला पण करून दिलंय आपण. घरी पण ऑर्डर करून दिले. मम्मीनी पण युज केलंय स्टार्टिंगला. रिझल्ट दिसतोय. येस चला आता मी तुम्हाला बॅग दाखवतो. तर ही बॅग आम्ही फक्त मुंबईसाठी पॅक केली. जे आम्ही मुंबईमध्ये 2 दिवस राहणार आहे ते. सो दॅट आम्हाला या बॅग मधनं काहीच काढावं लागणार नाही. फक्त ही बॅग आम्ही मुंबईसाठी पॅक केली आहे. ही शिवानीची बॅग फॉर मसाई मारा. ही आहे शिवानी प्लस मी मसाई मारा जी आमची कॅबिन बॅग राहणार. आणि ती आहे माझी बॅग. तर अशा आमच्या 3च बॅग झालेल्या आहे. आम्हाला असं वाटलं की 4 बॅग होणार पण आम्ही 3 मध्ये ऍडजस्ट केलेला आहे गाईस.
ऍडजस्ट नाही केलं आपलं मावलं सामान. आणि ऍक्च्युअली ती वाली बॅग खाली आहे. तर एक बॅग आम्ही नेहमी असं करतो की थोडीशी जागा त्याच्यामध्ये खाली ठेवतो, कारण की जेव्हा आपण तिकडनं वापस येऊ काहीतरी शॉपिंग होणार, काहीतरी होणार, नवीन गोष्टी, त्याच्यासाठी जागा लागते आपल्याला, राईट? म्हणून तसंही थोडीशी. मला वाटलं, काय आणणार आहे? अरे काहीतरी आणू ना, काहीतरी आणू. नैरोबीला जाऊ, केनियाला काहीतरी घेऊन येऊ, सोमिननेस काहीतरी काइंड ऑफ. म्हणून थोडीफार जागा आम्ही ठेवतो गाईज नेहमीच. तर अशा प्रकारे आमची पॅकिंग झालेली आहे गाईज. एक नवीन अँगल मिळालेला आहे मला व्लॉग्स काढण्यासाठी, स्पेसिफिकली व्लॉग्स एंड करण्यासाठी, कारण की आम्ही असंच आता एवढं थकलोय. अच्छा, तुला काय ऍडजस्ट करा असं कसं शिवानी? तुला डबल चीन दाखवायची तुझी वाली? हो, डबल चिन आहे. मला समजलं का? जॉ लाईन बघ माझी, माझी पण बघ. तुझ्यापेक्षा जास्त आहे माझी. हम्म हे हम्म. काय काय असतं जॉ लाईन? आता आमचं झालेलं आहे सगळं पॅक वगैरे सगळं करून तुम्हाला झालेलं वाटत आहे. असेल हे काय आहे, तर हे मी तेल लावलंय आणि केस ह्याला नाही लागलं पाहिजे कुशनला, म्हणून मग चेतनचं म्हणणं आहे की हे घ्यायचं. नाही, कशाला उशी खराब करायची ना, टॉवेल आहे आपल्याकडे जो आपण त्यासाठी युज करतो. तर एनिवेज अशी झाली आमची मसेमाराची पॅकिंग. असे भारी झाले असे ते तू बिचारे. झोपून जा, मी बंद करतो. ते ओपनच नाही होत्या माहिती, असे लागले ते बिचारे. बिचाऱ्यांना लागू दे आता. तर काही असा होता हा पॅकिंगचा व्लॉग आम्हाला. मला नको घेऊ ना मग सर, मेरे को मैं ऐसी आने वाली हूँ, तू ले क्यों रहा है मुझे? नाही तू पाहिजे ना भाई. नाही नाही नाही, don't अरे want. यार. तर गाईज असा होता आमचा पॅकिंगचा व्लॉग. आय होप की तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि हाईप सुद्धा करा. खूप खूप प्रेम द्या आमच्या ब्लॉगला, तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे. शेअर आणि करा. उद्या आम्ही जातोय मुंबईला तर उद्या नवीन ब्लॉग असणार आहे. येस, उद्या असणार आहे मसेमाराच्या एक दिवसाचा आधीचा ब्लॉग. पूर्ण किओस काय काय Chaos. माझं किती सामान घ्यायचं बापरे. यांची पॅकिंग व्हायचीच आहे गाईज. हे आता पण डिस्कस करत होते की उद्या जाऊ आपण मॉलला वगैरे जाऊ आणि मॉल मधनं हे सगळं घेऊ आत्ता. माझा हेअर मास्क नाहीये माझ्याकडे. येस, चला आता आम्हाला एकदम रेस्ट करायचं आणि गुड नाईट गाईज. बाय बाय.